वेद आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलर्थमती प्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारी जोजे रंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु छाया रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे पांडुरंग परमात्मा भगवंत गणपती आहे सुंदर असं आजचं कार्यक्रमाचं नियोजन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी वैराग्याचे परममूर्ती माझे जगद्गुरु तुकोबर आहे गणेश जयंतीच्या या निमित्तानं सर्व रणसिंगवाडी ग्रामस्थ आणि या वाडीमध्ये सुंदर असे कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आजचा हा सुंदर दिवस आणि या सुंदर दिवशीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण आज इथे उपस्थित राहिलेलो आहोत प्रथमतः सर्व रणसिंगवाडी ग्रामस्थ असेल सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमचे नवचैतन्य गणेश मंडळ फडतरे मळा समस्त ग्रामस्थ रणसिंगवाडी अध्यक्ष उपाध्यक्ष समस्त फडतरे मळा आणि या कार्यक्रमाकरता ज्यांचं आज सौजन्य आहे ते आमचे मानसिंग महाराज आणि अन्नदानाचं सुंदर असं सौजन्य सदाशिव महाराज फडतरे सर्वांच्या या नियोजनानं आणि सुंदर असं कमिटीच्या नियोजनानं आज तुम्ही आम्ही सर्वजण आज इथे उपस्थित आहोत आजचा सुंदर दिवस हा गणेश जयंतीचा जास्तीचा वेळ सुरुवातीला न घालवता आज थोडंसं कीर्तनावरती विवेचन होणं गरजेचं आहे म्हणून भगवंत पांडुरंग परमात्मा भगवंत श्री गणेश आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही मायबापू ज्यांच्या वंदनानं ज्यांच्या पूजनानं होत असते आणि त्या भगवंताचं आराध्य दैवत आपल्या गावामध्ये आहे सुंदर असं मंदिर या छोट्याशा रणसिंगवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या मंदिराच्या निमित्तानं भगवंत गणेशजींच्या निमित्तानं प्रत्येक गणेश जयंतीला दरवर्षी आपल्या इथं कार्यक्रम साजरा केला जातो दरवर्षी सुंदर असं धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन इथं होत असतं आणि त्यातलाच एक या वर्षीचा भाग म्हणून प्रियंका दिदींकडे ही कीर्तनाची सेवा देण्यात आली मी माझं परम भाग्य समजते यापूर्वीही मी रणसिंगवाडीला येऊन गेलेली होते पुन्हा एकदा कीर्तनाचं योग होतं माझं परम भाग्य म्हणावं लागेल अन्यथा एका गावाला डबल कीर्तनकार चालत नाही असं मी लहानपणापासून बघत आले ऐकत आले काही लोकांचे विचार वेगवेगळे असते परंतु असो पुन्हा एकदा तुमच्या प्रेमापोटी आणि तुमच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा मला इथे येण्याची संधी मिळाली प्रथमतः सर्व रणसिंगवाडी ग्रामस्थ आणि
भगवंतावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते. आता कुणाचा एकाचा उल्लेख मी करत बसणार नाही, कारण सगळे देवाचे आहेत आणि सगळ्याला देव आवडतो, सगळ्यालाच गणपती बाप्पाची सेवा आवडते आणि प्रत्येकाच्या काहीतरी सहकार्यानं हे सगळा कार्यक्रम इथे नियोजित पार पडतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गायक वादक मंडळी असतील, खटाव तालुक्याचे भूषण, सातारा जिल्ह्यामध्ये नामवंत असलेली अशी कलाकार मंडळी याच्या कीर्तनाला आपल्याला लाभलेली आहेत. या गावावरती ज्यांचं प्रेम आहे आणि गावाचंही त्यांच्यावरती प्रेम आहे, प्रत्येक कार्यक्रमाला जे इथं उपस्थित असतात असे आमचे बिटलेवाडीवरून आलेले आमचे सरजू तात्या, वयानं मोठे, नाव घेणं चुकीचे परंतु नामोल्लेख करणं पण गरजेचं आहे, त्याला काय पर्याय नाही. बाबा आहेत, वडील आहेत, वडिलांचं नाव घेणं खरं समाजात चुकीचं आहे, परंतु माझे वडील आहेत असं सांगायला तरी मी दत्तुभुवनची मुलगी आहे असं म्हणावं लागतंय ना महाराज. विठ्ठल विठ्ठल असं सर्व वरिष्ठ मंडळी आहेत, बुजुर्ग मंडळी आहेत, ज्ञानी मंडळी आहेत. आता तुमच्या पुढे मी कीर्तन काय करणार, परंतु असू द्या. चला, बाळाचे बोबडे बोल ऐकून घ्यायचं, चुकलं तरी समजून घ्यायचं आणि चुकलं तरी सांगून महाराज परत पुढच्या वर्षी बोलवायचं. ठीक आहे ना. याच्या सुधारणा करा, त्याच्या सुधारणा करा. माणूस चुकत असतो, चुकत सुधारत असतो आणि चुकत पुढे जात असतो महाराज. ठीक आहे ना. फक्त आपली प्रेमाची आपुलकीची माणसं सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हाच आमचा परमार्थ शिकवतो. असो, पुन्हा एकदा तात्यांचे मी आभार मानते. त्यांना सुंदर अशी गाण्याची साथ देण्याकरता कीर्तनाची सुंदर अशी सुरुवात केली. आमचे राजू काका गादेवाडीवरून आले आणि नेहमी ते या गावामध्ये येत असतात. तुमच्या सर्वांचं प्रेम या गावामध्ये पुन्हा पुन्हा त्यांना खेचून आणत असतं. तेही आज इथं उपस्थित राहिले, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. आमचे विनेकरी बाबा असतील, महाराजांच्याही चरणाचं दर्शन घेते, कारण इथं येण्याचा योग त्यांच्यामुळे आलाय बरं का. त्यामुळं ताई माझ्या वतीने सेवा आहे, जरा बघा ना, थोडंसं ऍडजस्ट करा. त्यामुळे महाराजांसाठी सगळं ऍडजस्ट करून आम्ही इथं आलोय. ठीक आहे ना. त्यामुळे मी त्यांचेही आभार व्यक्त करते. सुंदर अशी टाळ्याची साथ देण्याकरता एकदा रणसिंगवाडी महिला भजनी मंडळ, एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं या ताईंसाठी. वा. आणि आजच्या कीर्तनाची सुरुवात नवे छान झाली, परंतु आजच्या कीर्तनाची चाल या ताईने सुद्धा खूप छान गायले बरं का आणि समाधान वाटलं. चला, महिला भजनी मंडळ म्हणलं की स्त्रीचा आवाज हा गोड असतो, त्यात काय वाद नाही. तिनं कसंही म्हणू दे, परंतु ती सुरातच म्हणते आणि तो सूर मायबापो इथं व्यक्त करणं, समाजामध्ये गाणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे ना. त्यामुळं भगवंतासाठी केलेली ही सेवा, या सेवेचं फळ आज गणेश जयंती आहे बरं का महाराज. खूप सुंदर दिवस आहे. या दिवसाचं महत्त्व आपल्याला पुढे ऐकायचं आहे. आजच्या दिवशी केलेलं भजन, पूजन, नामस्मरण, संकीर्तन, दान आणि जे काही कराल ते गणपती बाप्पा अनंत पटीनं तुम्हाला परत देणार आहे. ठीक आहे ना. आणि ते पुण्य आपल्याला साठवायचे आणि त्या पुण्याईसाठी आपण 2 तास इथं मंडपात बसलेलो आहोत. विठ्ठल विठ्ठल. असो, गावकरी म्हणून तुम्ही इथं उपस्थित राहिला तरी तुमचेही मी शतशः आभार व्यक्त करते नाही का. भारताने सांगितले आता आम्ही कशाला येऊ असं नाही करायचं. आपला हक्काचं आहे. बाहेरचे आले काय कोण पण येऊ दे, उलट बाहेरच्या माघारी गेले पाहिजेत, पण आम्ही इथं पाहिजे. ठीक आहे ना. हे आपलं गाव आहे, आपला वट आपण सोडायचा नाही. मग गावकऱ्यांनी बोलू दे नाही तर नाही बोलू दे, आपला काही संबंध आहे का. आपला संबंध आपल्या देवारातल्या देवाशी आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला इथं उभं राहायचंय. प्रेमानं आपलं म्हणून झालं पाहिजे. आणि आम्ही जरी आज बाहेरून आले, मी तर साताऱ्यावरून येत आले. ठीक आहे ना. फक्त प्रेमापोटी आले आणि देवाची सेवा करणं हे प्रत्येक भक्ताचं काम आहे. आणि आपल्या माणसाची किंमत महाराज आपण ठेवली पाहिजे, कारण जाता जाता सांगून जाते आम्ही कितीही बाहेरची माणसं जोडत बसलो ना रणसिंगवाडीकर, हे आमच्या विसापूरसाठी सगळ्यांसाठी हाच नियम आहे. ठीक आहे ना. बाहेरची कितीही जोडावं, कितीही जोडा, कितीही प्रेमाची करा, परंतु मला शेवटी जाताना 4 खांदेकरी गावातलेच असणार आहेत. बरोबर आहे ना. आमलेवाडीतनं बोलवाल, विसापुरातनं याव 4 खांदेकरी, आमच्या रणसिंगवाडीत कोणी मिळत नाही. ठीक आहे ना. त्यामुळं जोडलेली असतात ते राम नाम सत्य हे, राम नाम सत्य, माग चालायलाच फक्त येतात. खांदेकरी मात्र आपल्याच गावचे असतात. त्यामुळे जाता जाता सांगून जाते, बाहेरची कितीही जोडा, परंतु आपल्या माणसाला विसरायचं नाही. आपली प्रेमाची आपल्याजवळ असलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असो, छान. मला काही उपदेश करायचा नाही बरं का. फक्त एक शास्त्र, आपल्या समाजातले हे आपलं कार्य, आपल्या माणसाशी प्रेमानं राहणं, एवढं फक्त मला सांगायचं होतं. परंतु सुंदर असं नियोजन आहे, सुंदर मंडप व्यवस्था आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आमचे काकांनी छान असं सिस्टीम जोडली आहे, परंतु सुरुवातीपासून बिचारीचे हालात चालू झाले. परंतु असं आम्हाला समजून घ्या, सगळी गायक वादक सगळे नाही का. आता हे आमचं नातं 2 तासासाठी आहे, परंतु छान आहे. तुमची सेवा सुद्धा खूप सुंदर आहे. आणि ही
आपलं प्रेम हे असंच टिकून राहू ही भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करते आणि गणपती बाप्पाच्या चरणाशी वंदन करून आज हार्मोनियमसाठी जे आजोबा बसले मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. जरा पेटीमध्ये स्वरामध्ये फरक असल्यामुळे सगळं ऍडजस्ट करावं लागलं. बाबांनी एक्सेप्ट केलं. काही जण म्हणतात जिथं पेटी वाजते तिथंच पकवाज घ्या, मी पेटी वाजवणार नाही. बाबांना सांगितलं जिथं असेल तिथं जरा बाबा बरोबर स्वर धरून बसले. असं व्यक्तिमत्व असावं. मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. आपणही मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. आज माझ्यासोबत माझी आई माझ्यासोबत आले. ठीक आहे ना. वडिलांच्या नंतर आई वडिलाला हा मोठा मान असतो. आपली पोरं कीर्तन करतायत, भजन करतायत, परंतु आई सुद्धा आज एका शब्दानं माझ्यासोबत आली. नेहमी येत असते. तिच्याही चरणाचं मी दर्शन घेते आणि आपणही माझ्या आईच्या वयानं, माझ्या आजी असतील, माझ्या आईच्या वयाच्या सर्व माईमाऊल्यासमोर बसले सर्व पुरुष वर्ग बसलेला आहे. तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. गणपती बाप्पाच्या चरणाचं दर्शन घेते आणि आता जास्तीचा वेळ न लावता माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल तुझी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माझ्या संसाराची, ठेविले अनंत तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठ्याचा भक्तीपर प्रकरणातला भक्तीचा महिमा व्यक्त करणाऱ्या देवाकरता भक्ती कशी करावी, देवाला कोणती भक्ती आवडते, आज मुद्दाम हा अभंग निवडला. महाराज सहज बोलले की गणेश जयंतीला काही महाराज मंडळी खूप आवड अभंग निवडतात, परंतु महाराज मला असं वाटतंय अभंग कुठला निवडताय याच्यापेक्षा अभंगातून आपल्याला सार काय घ्यायचं हे लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. कीर्तनकाराचा अभ्यास किती हे दाखवण्यापेक्षा लोकांना ते पचतं किती, पटतं किती आणि लोकांना मूर्त किती हा विषय माझ्यासाठी महत्वाचा वाटतो. म्हणून एक आजचे कीर्तनकार म्हणून मला असं वाटतं की आज आपल्याला भक्ती ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण गणपती बाप्पाची भक्ती आपण पुराणानुसार करत आलेलो आहे, परंतु देवाला कशी भक्ती आवडते, देवाला प्रसन्न करून कसं घ्यावं आणि आपल्या जीवनाच्या उद्धाराकरता या साधू संतांनी या देवाची भेट कशी व्हावी याचा सुंदर मार्ग या भक्ती मार्गातून आपल्याला दिला. म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग हा भक्तीपर प्रकरणातला असून जगद्गुरु तुकोबरायांनी भक्ती कशी करावी, देवाला आवडणाऱ्या भक्तीचं सुंदर वर्णन तुकोबरायांनी आजच्या अभंगातून केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांनी सांगावं भक्ती तुम्ही आम्ही करतो, भक्ती तुम्ही आम्ही करतो, भक्ती माझ्या तुकोबरायांनी केली. तुकोबरायांनी माईबापू सांगावं की भक्ती तुम्ही अशी करा की माईबापू देव तुमच्याकडे आकर्षित होईल. बार काय नाही गोड चीज थोडक्या वेळेमध्ये आपल्याला ऐकायचं. तुकोबरायांनी सांगावं भक्ती इतकी सुंदर करा ना की देव सुद्धा तुमच्या भक्तीनं वेडा झाला पाहिजे. महाराज देव सुद्धा तुमच्या भक्तीनं वेडा झाला पाहिजे. एखादं गाणं जर कानात बसलं ना महाराज, सकाळी उठल्या उठल्या सहज रेडिओवरती एखादा आवाज आपल्याला ऐकायला आला तर माईबाप त्या व्यक्तीच्या कानातनं तो आवाज दिवसभर जात नाही. एखादं गाणं जर कानावर पडलं, भक्तिगीत कानावर पडलं तर माईबाप ती व्यक्ती दिवसभर रानात असू दे, काम करत असू दे, परंतु सतत तिच्या मुखामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याचे गणना कोण करी असली संसारी जी विवेक करी, वेदशास्त्र भारी भय सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याचे गणना कोण करी. ऐकावा हरिपाठ. मला दिवसभर बिचारीचा हरिपाठ चालूच असतो. ठीक आहे ना. कानामध्ये पडलं तर आम्ही वेड होतो, आम्ही वेड होतो, ती गोष्ट आमच्या ध्यानातनं जात नाही. दुसरा दृष्टांत देताना सांगावं असं वाटतं आम्हाला वेड लागतं, वेड लागतं. एखाद्या स्त्रीच्या अंगावरती सुंदर दागिना बघावा, एखाद्या बारशाच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जावं, परंतु मला तो डाग आपल्याकडे नसेल तर एखाद्या बिचारीच्या कानात एखादी गोष्ट बघितली तर महाराज ती आमच्या डोळ्यात आणि मनात तशीच भरून राहते. ठीक आहे ना. आपल्या कानात किती का चांगलं असे ना, परंतु तिचं ते तेवढंच बघितलेलं असतं, ती 4 दिवस तिच्या तोंडात तेच नाव, आमक्या आमकीचं बघितलं काय सुंदर होतं, आमक्या आमकीचं बघितलं अगं तिच्यापेक्षा तुझं सुंदर आहे पण आम्हाला आमचं आवडत नाही. दुसऱ्याचं काय आवडलं की आमच्या डोक्यात एकच ना, तिचं लय भारी, तिचं लय भारी, मी बी करणार, मी बी करणार, वेळ असू दे पण मी करणार. दुसऱ्याच्या दारात बुलेट बघितली महाराज, आमची स्प्लेंडर आम्हाला आवडायलाच नकोशी होती हो. त्याची बुलेट आली नाही ना, एक ना एक दिवस आपण सुद्धा बुलेट घेणार. महाराज आम्ही भौतिक गोष्टी तितकं वेड होतं तर आम्ही परमार्थामध्ये वेड का होणार नाही. तुकोबराने सांगितलं तुम्ही वेडे व्हा, देवाच्या भक्ती करता वेडे व्हा. मग भक्ती कशी करा, जशी देवाला आवडते ना तशी भक्ती करा. म्हणून तुकोबराय सांगतात देवाला कोणती भक्ती आवडते, अभंगाचं प्रथम चरण. हे थोर भक्ती आवडते देवा, हे
संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हो देवी दे आनंद तैसे चिरावे देवी दे आनंद तैसे चिरावे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी जोरदार टाळ्या महाराजांसाठी बरं. बसलेल्या आज नुसतं टाळ्या वाजवायचं, नुसतं भजन करायचं, एवढंच काम आजचं तुमचं. ठीक आहे ना. फुलं पडल्यानंतर बारसं झाल्यानंतर जेवण आहे ना रणसीवाडीकर आहे का? बोला ना, आहे का जेवण? आहे ना. मग तेवढीच जेवायला वाढायची जेवढी यांनी भजन केलं. शेजारी पाजारी सगळे बघून घ्या, शेजारचा टाळी वाजवतोय का? नाही टाळी वाजवली तर त्याला पंक्तीला बसवून द्यायचं नाही, असा नियम करा महाराज. त्याशिवाय लोक आता भजन करणारच नाहीत. ओरडून ओरडून आरडून आरडून कंटाळलं. आमचं भाग्य, आमचं पुण्य, आमचं भलं कशात आहे हे सांगून सांगून माईबापा थुकलं तरी लोक भजनाला लागत नाहीत. होय, काळ आल्यावर मग कळेल की आपल्याला. ठीक आहे ना. काळाची बाबुडी काळाची बाबुडी पडायला बाजे भा काळाची बाबुडी पडायला बाजे भा काळाची बाबुडी पडायला बाजे भा काळाची उडी 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 पडायला बाजे भा सुडवी नाते भावा प्रसंग सगळ्याच्या जीवनामध्ये आहे महाराज. ठीक आहे ना. काळाची बाबुडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बापा. माय बाप कुणीही आपल्या मदतीला येणार नाही ज्यावेळी काळ समोर येतो. ठीक आहे ना. म्हणून तुकोबराय सांगतात देव आठवावा, देवाच्या नादी लागावं. इतकं तत्परतेनं ना की महाराज मरण यायच्या आधी आमच्या हाताशी देव लागला पाहिजे. किमान मी म्हणते देव नाही भेटला, देवाचं रामनाम तरी मुखामध्ये आलं पाहिजे. आणि रामनामामध्ये मायबाप जो देह सोडतो ना मायबाप त्याची गती उत्तम असते असं शास्त्र सांगतं. मग आयुष्यभर तो काय करतोय याच्याकडे देव बघत नाहीत. अंतिम काळी ज्यानं रामनामामध्ये मायबाप आपला आत्मा विलीन करावा, मायबाप अशाची उत्तरार्ध गती खूप सुंदर असते असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. आता याच्यावरती किती जणांचा विश्वास आहे हे ज्याचं त्यानं ठरवावं. परंतु शास्त्र सांगतं तर आपण रामनामाचे वेडे का होऊ नये हे मी सांगत नाही, तुकोबाने सांगतात. देवाला कशी भक्ती आवडते? संकल्पाने माया संसाराची. मग कसं असावं? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही भक्ती
देवाला आवडते. नामस्मरणानं समाधान तुमच्या आमच्या जवळ येतं. समाधान आयुष्यामध्ये आलं की मायबाप आयुष्यात दुसरं राहतं काय? कारण ज्याच्याकडे समाधान आलं त्याच्याकडे आता विश्वात मिळवण्यासारखं दुसरं काहीच राहिलेलं नाही. कारण आमचं आयुष्य हे इच्छा, आसक्ती आणि वासनेच्या आहारी मायबाप निघून जातं. परंतु ज्यावेळी सर्व इच्छा पूर्ततेला लागतात, सर्व इच्छा पूर्ण होतात, त्यावेळी शेवट फक्त आनंद आणि समाधान या दोनच गोष्टी राहतात. आता आनंद वेगळा आणि समाधान वेगळं मायबाप असं म्हणता येणार नाही. कारण ज्याच्याकडे समाधान आलं त्याच्या चेहऱ्यावरती आनंदी आनंद असतोच महाराज. आणि परमार्थ आम्हाला हेच शिकवतो. म्हणून वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आयुष्यामध्ये कितीही दुःख आली तर ते आपलं प्रारब्ध आहे, ते आपलं संचित आहे याचा विचार करावा आणि रडत बसण्यापेक्षा आनंदानं ते स्वीकारावं आणि पुढे निघून जावं. म्हणून तुकोबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात, कामने घालू तयावरे भार बांबू हा संसार देवा पायी. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सार तुम्हाला मला कळाला, ठीक आहे ना? आता इथून पुढे आपण अभंगाचं चिंतन ऐकू. जगद्गुरु तुकोबा सांगतात आम्हाला आनंदाची प्राप्ती करायची. प्रश्न क्रमांक 1, आयुष्य जगायचंय. आयुष्य कसं जगायचंय याच्याकरता प्रत्येकाच्या पुढे वेगवेगळा मार्ग आहे. आयुष्याचं सार एकच आहे. प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रत्येकाला समाधान पाहिजे आणि प्रत्येकाला आनंद पाहिजे, ठीक आहे ना महाराज? आणि याच्याकरता सगळेजण जीवन जगतायत. प्रत्येक जण कष्ट करतो, नोकरी करतो. कशा करता? पैसा चांगला मिळावा. नुसतंच पैसा मिळून उपयोगाचं नाही. भूक लागल्यानंतर मायबाप त्या पैशाचा उपयोग करून अन्न घरात आणावं लागतं, भाज्या घरात आणाव्या लागतात आणि मायबाप त्या भाज्या करून पोटात घालाव्या लागतात. नुसता पैसा कमवून पण उपयोगाचं नाही. कारण ढिगाणं नोटा जरी कपाटात असल्या तरी मायबाप भुकेच्या वेळी त्यातली 1000ची 2000ची नोट काढून आम्ही तोंडात चगळू शकत नाही. पैशानं पोट भरता येणार नाही. पैसा हे माध्यम आहे. तसं महाराज देवापाशी जाण्याकरता आम्हाला एका माध्यमाची गरज आहे आणि ते माध्यम म्हणजे आमचं हे नामस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. जसं सुखापर्यंत जाण्याकरता आम्हाला मायबाप भगवंताच्या साधू संतांच्या नामाची गरज आहे, त्यावेळी आम्ही देवाच्या परमात्मा प्राप्तीपर्यंत पोहोचू शकतो. बारकाईने ऐका. आम्हाला आयुष्य जगायचंय, आयुष्य जगायचंय, परंतु आयुष्य जगत असताना आम्ही कुठल्या मार्गाने कसं जावं हे अजून आम्हाला समजत नाही. आनंद मिळवायचंय, मग मी या मार्गाने जाऊ का या मार्गाने जाऊ? एखाद्याचा खून करून सुद्धा मायबाप एखाद्याला आनंद होत असतो, मग तो आनंद कामाचा आहे का? एखाद्याला दगा फटका करून सुद्धा महाराज एखाद्याला आनंद होतो, पण तो आनंद कामाचा आहे का? त्याचा परिणाम असा आहे की एखाद्याचा खून केला, मारामारी केली तर महाराज आमच्या दारात लगेच पोलीस गाडी टॉ करत येत असते. त्याचा परिणाम असा आहे आम्ही घरामध्ये स्वस्त राहू शकत नाही. आमच्या सगळ्या नामाचा पंचनामा, आमच्या सर्व घराण्याचा पंचनामा आणि आम्ही मायबाप 1 वर्षासाठी जातोय, 5 वर्षासाठी जातोय का जन्मठेप म्हणूनच तुरुंगात जातोय आम्हाला माहिती नाही. आनंद मिळाला, आम्हाला माहिती आहे त्याला मारण्यामध्ये मला आनंद आहे, परंतु तो आनंद काही कामाचा नाही कारण उत्तरार्ध खराब आहे. ठीक आहे ना? परमार्थाचं नामस्मरण करायचंय, परमार्थाचं नाम घेऊन भगवंताचं चिंतन करून सुद्धा आनंद मिळणार आहे, परंतु त्याचा परिणाम सुद्धा सुंदर आहे महाराज. ठीक आहे ना? त्या नामानं मायबाप चित्त पहा, त्या नामानं मनाची शांती पहा, त्या नामानं एखाद्या भक्ताचं चरित्र बघा. मायबाप नामामुळं आमचा देव सुद्धा त्या भक्ताकरता वेडा होतो महाराज. ठीक आहे ना? साधू संतांचं जीवन हे नामात जात असतं. साधू त्यालाच म्हणावं जो 24 तास कायम श्वासावरती देवाच्या नामचिंतनामध्ये असतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबांनी सांगावं आम्हाला सुंदर जीवन जगायचे. महाराजांना प्रश्न केला, महाराज एवढं रात्रंदिवस नामस्मरण करता, एवढं नामस्मरण करता, तुमच्याकडे बघितलं की असं वाटतं की भक्ती काय आहे, भक्तीचं वैराग्य काय? तुकोबाराय त्यातलं थोडंसं जरी आम्हाला सांगितलं ना की आम्ही कसं जाऊ, त्यावेळी तुकोबाराय सांगतात, अहो तुम्हीही भजन करताय, आम्हीही भजन करताय. तुकोबाराय सांगतात, ज्यावेळी आम्ही भजनाला लागतो ना त्यावेळी आम्हाला रात्र कळत नाही, त्यावेळी आम्हाला दिवस कळत नाही, त्यावेळी आम्हाला वेळ कळत नाही, त्यावेळी आम्ही कोणत्या देवाचं भजन करतोय मायबाबा याचं भान सुद्धा आम्हाला राहत नाही. आम्ही फक्त विठ्ठलमय होत असतो कारण तो पांडुरंग परमात्मा हाच आमच्या जगाचा नियंता आज आमच्या विश्वाचा आपलासा होऊन गेलेला आहे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं, अहो आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच होतो. देव बघायला निघालो तर कसा असेल देव, कसं असेल भजन, कसं असेल नामस्मरण. कानोपात्राला कळावं की पंढरपुरामध्ये सुंदर असा देव आहे. मायबाप कानोपात्रा बघायला जाते, परंतु जसं देवाचं वर्णन केलं होतं तसा देव तिला पंढरपुरात बघायला मिळालेला नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती सुंदर वर्णन ऐकलं. गेली ना कानोपात्रा, देवाला पाहिलं, देव इतका सुंदर आहे, देव असा आहे. कानोपात्रेला समजलेलं होतं. समोर बघते तर काळा कुट्ट देव विटेवर उभा आहे. आता या देवाला बघितल्यानंतर कानोपात्रा म्हणते, ज्या देवाचं वर्णन ऐकलं होतं तो देव समोर दिसत नाही. मग हा देव असा कसा? कवी मला सांगावं असं वाटतं, हा देव कसा आहे? असा कसा? देवाचा देव बाई ठकडा, असा कसा 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 देवाचा देव बाई ठकडा. देवाचा 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 देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. शिंकेची दोरीत मडकेची फोडीत, शिंकेची दोरीत मडकेची फोडीत, पाडी नवाने तासाला, पाडी नवाने तासाला, देवाचा देव बाई ठकडा, असं कसं देवाचा देव बाई ठकडा. देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. एका जनार्दनी भिक्षा माडा माई रे बाई घराला बचडला. नागबाबांनी वर्णन करावं महाराज देव कसा आहे. ठीक आहे ना. बरं वाजवा टाळा एकदा. सुंदर तात्यांसाठी आमच्या काकांसाठी छान. नागबाबांनी सांगावं देव असा आहे. कानोपात्रेला आनंद झाला. देवाला मी पाहिलं, पण मी जसा ऐकला तसा हा देव बघायला मिळाला नाही. माईबाप हा देव बघितला. कानोपात्रेनं दर्शन घेतलं. कानोपात्रेच्या बोटाचा स्पर्श देवाच्या चरणाला झाला. परिणाम असा झाला, नुसता स्पर्शाने माईबाप पांडुरंग परमात्म्याच्या पायावरती खड्डा पडला. कानोपात्रेला वाटला, अरे देवामध्ये काहीतरी ताकद आहे, अरे भक्ती ही आहे. आणि ज्यावेळी तिच्यावरती प्रसंग आला त्यावेळी प्रत्येकाला ज्ञात आहे, बिदरच्या राजानं ही मुलगी मला हवी असा मोह तयार व्हावा, लोकांना आज्ञा द्यावी. परंतु या मुलीने ठरवलं की मी राजाच्या हाती लागणार नाही. प्रत्येकाला ज्ञात आहे, कानोपात्रा ही एका वेश्येची मुलगी होती महाराज. परंतु अशा मुलीला सुद्धा देवानं आपलंच करावं, भक्ती पाहावी. परंतु माईबाप शेवट राजाकडे न जाता माईबाप हिची आत्म्याची ज्योत ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी दिली नव्हते. आज देवाचं दर्शन घेण्याच्या आधी माझ्या कानोपात्राच्या समाधीचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग मंदिरात जावं लागतं. एवढं महिमाई महाराज भक्तीचा. ठीक आहे ना. अजून काय सांगावं. पुंडलिकानं आई वडिलांची सेवा करावी. माईबाप आई वडिला करता हा पुंडलिक एक प्रकारचा शत्रू असल्यासारखा होता. प्रत्येकाला ज्ञात आहे, माझी बायको करणारा असा हा मुलगा होता. कारण हा समाज कसा आहे, माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को माने आई रे मेहमान दुनिया आई रे, आई रे मेहमान दुनिया आई रे मेहमान दुनिया आई रे, आई रे मेहमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहु माने, साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों का आई रे मेहमान दुनिया आई रे, आई रे मेहमान दुनिया आई रे. अशा पद्धतीने आयुष्य चालू होतं महाराज. ठीक आहे ना. आईपेक्षा पत्नीला महत्व देणारा असा पुंडलिक होता. परंतु माईबाप साधूच्या संगतीनं, संतांच्या संगतीनं परिवर्तन होतं. त्यावेळी आई वडिलांच्या सेवेमध्ये कार्यरत झालेला हाच भक्त पुंडलिक माईबाप भक्ताच्या सेवेला बघून देव सुद्धा त्याला भेटायला येतो. परंतु देवाला सुद्धा आहे त्या विटेवरती उभारा म्हणून सांगणारा असाच हा एक भक्त होता. ठीक आहे ना माईबाप. मग त्या भक्ताची ताकद किती आहे. तो भक्त
का होता पापी आणि दुष्ट आई बाबाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट आई बाबाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट पाहून भक्ताला आला विदाया श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आला विदाया श्री हरी धनी मनाई भगवाना विठुरायाची पंढरी धनी मनाई भगवाना विठुरायाची पंढरी एकादशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली मन बदला देवाने मंदिरात जाग दिली एकादशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली मन बदला देवाने मंदिरात जाग दिली भक्ती पाहून भक्ताला आला विदाया श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आला विदाया श्री हरी धनी मनाई भगवाना विठुरायाची पंढरी धनी मनाई भगवाना विठुरायाची पंढरी विठुरायाची पंढरी ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या बरं रणसिंगवाडीकर जागे आहे ना साधू संतांचा महिमा आहे अधिकार साधू संतांनी प्राप्त केला माईबाबा माहिती काय सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई सर्व साधू संत सर्व ऋषीमुनी माईबाप या मध्ये येतात की माईबाप भक्ती केली नाम केलं देवानं सुद्धा त्यांना आपलंसं केलं माईबाप जीवनाच्या उद्धाराकरता देव सुद्धा त्यांच्या मदतीला धावून आलेला आहे महाराज सर्वांना गोरोबा काकांची कथा माहिती आहे माईबाप छोटंसं बाळ होतं त्या बाळाला आपली पत्नी पाण्यासाठी जात असते आणि त्या बाळाला घरामध्ये ठेवलेलं असतं हो मी पाणी घेऊन येते त्या बाळाकडे लक्ष ठेवा बरं का आता गोरोबा काका भक्तीत इतके तल्लीन होते माईबाबू इतके तल्लीन होते की गोरोबा काकांना पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीशिवाय आणि नामाशिवाय काही सुचत नव्हतं मी भक्ती भक्त आणि एकनिष्ठ सांगते बरं का नाही का गोरोबा काकांना देवाच्या नामस्मरणाशिवाय काही सुचत नव्हतं इंद्रियाने काम करायचे परंतु माईबापू मुखामध्ये आणि हा देह आणि ही वाणी फक्त भगवंतमय झालेली होती ठीक आहे ना माईबापू ऐक सखाये बाई नवलाची गोष्ट काय ती नवलाची गोष्ट होती महाराज गोरोबा काकांनी सुंदर अशी माती चिखल तुडवायला घ्यावा ते बाळ सुंदर असं त्या ओट्यामध्ये खेळत आहे पत्नी आपली पाण्याला निघून गेलेली आहे अजून काय सांगावं बाळाकडे लक्ष द्यायचंय परंतु छोटंसं बाळ घरामध्ये आहे याचं भान सुद्धा गोरोबा काकांना नव्हतं महाराज त्यांचं एकच चालू होतं विठ्ठल 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 या नामस्मरणामध्ये छोटंसं बाळ आपले वडील चिखल तुडवत आहेत परंतु हे बाळ मायबाबू रांगत रांगत महाराजांच्या चिखलाजवळ कधी आले महाराजांना कळालं नाही महाराज ठीक आहे ना नवलाची गोष्ट ऐक सखय बाई कुंभाराने बाळा तुला गेले बाई कुंभाराने बाळा तुला गेले बाई नवलाची गोष्ट ऐक सखय
गोरोबा काकांच्या पायाखाली ते बाळ बुडवलं गेलं माय बापू चिखलामध्ये बाळ रक्तबंबाळ होत आहे स्वतःच्या बाळाचा जीव गेला महाराज गोरोबा काकांना भान नव्हतं मी सांगते भक्तीमध्ये इतकं तल्लीन होत आहे त्यांना महाराज स्वतःच्या पोटचा गोळा माय बापू चिखलामध्ये मरण पावला तरी गोरोबा काकांना हे माहिती नव्हतं महाराज अरे याला म्हणावं भक्ती याला म्हणावं देवाबद्दल एकनिष्ठता याला म्हणावं देवाबद्दल प्रेम याला म्हणावं देवाच्या पलीकडे जाऊन केलेली भक्ती महाराज ठीक आहे ना साधू संत असे असतात ज्यावेळी ते बाळ चिखलामध्ये तुडवलं गेलं मायबाप बायको घरामध्ये परत आली पाणी घेऊन घरामध्ये येते बाळ इकडे तिकडे बघते बाळाचा आवाजच येत नाही हो बायकोनं सांगावा हो बाळ गेलं कुठं बाळ घरामध्ये दिसत नाहीये शेवटी मायबाप ती आई आहे त्या आईचा जीव आहे आईचं प्रेम आहे मग ते चिखलात तर मायबाप ते बाळ रक्तबंबाळ झालेला आहे बायकोनं टाहो पडला हो तुम्हाला कळतं की नाही अशी कशी भक्ती करता आपल्या पोटचा गोळा आज तुम्ही चिखलामध्ये तुडून मारला बरोबर काका भानावर आले खाली पाहताय तर मायबाप रक्तबंबाळ झालेलं बाळ त्या पायाखाली दिसत होतं अहो त्या आईचं काळज आहे त्या बापाचा काळीचा विचार करा एवढंसं छोटंसं पोरगं ज्यावेळी चिखलात रक्तबंबाळ होऊन मरणाच्या दारामध्ये जातं विचार करा महाराज फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे आईचं हृदय काय असेल मायबाप बरोबर काकांनी देवाला धावा करावा बायकोने सांगावं देवाच्या नावाने नामस्मरणानं माझ्या संसाराचं वाटोळं झालं देवानं सगळा दोष देवावरती करावा बायकोने प्रत्येक वेळी म्हणाल विठ्ठलामुळे माझ्या संसाराचं वाटोळं झालं मला माझं बाळ हवं नाही मला माझं बाळ हवंय मायबाप बायकोचा धावा ऐकावा पण गोरोबा काकांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती मायबाप कीर्तनाचा परिणाम काय होतो नामदेव कीर्तने चमत्कार झाला उचलावी बाळा शिवला गोष ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई आपण कीर्तनामध्ये आहोत भजनामध्ये द्रुपद 3 वेळा येतं कीर्तनामध्ये 2 वेळा येतो विठ्ठला विठ्ठला ही चूक नाही बरं का शिकण्याची गोष्ट त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं की मायबाप भक्ती इतकी श्रेष्ठ आहे भक्ती इतकी श्रेष्ठ आहे देवाच करता वेड होता आलं पाहिजे आणि भक्ती तुम्हाला कळाली पाहिजे मायबाप मुलगा आईबद्दल तत्पर कसा असतो विचार करा आईनं सांगावं बाळा मी स्नानासाठी आतमध्ये जाते दारावरती कुणी आलं तर आतमध्ये कुणाला येऊ द्यायचं नाही ही आई आणि बाळ सांगते महाराज आईबद्दल असलेली निष्ठा अहो गोरोबा काकांना देवाच्या प्रेमामध्ये स्वतःचा मुलगा कळाला नाही याला म्हणायचं भक्ती इथं आम्ही हरिपाठाला बसलो ध्यानाला बसलो गॅसवरती साधं दूध असलं तरी महाराज त्याची साय वर आली तर आमचा 4 वेळा ध्यान गॅस बंद कर माय बापू मा तिथंच हरिपाठाचं पुस्तक तिथंच आसन तिथंच आम्ही कुठं गॅसच्या शेजारी गॅस बंद करायला ठीक आहे ना मग गोरोबा काका कुठं आणि आम्ही कुठं मग आम्ही असं का म्हणू शकतो तुकोबरायांना देवाची प्राप्ती झाली आम्ही भजन करतो मग आम्हाला देव का नाही मिळत गोरोबा काकांच्या भेटीला देव यावा गोरोबा काकांच्या जीवनाचा उद्धार व्हावा मग आमच्या जीवनाचा उद्धार का होत नाही प्रश्नचिन्ह ना महाराज मग त्याचं कारण एक आहे ते तुकोबराय होते ते गोरोबा काका होते ते संत मुक्ताई होते मायबाप होते ज्ञानोबराय होते अख्खा आयुष्य फक्त देवा करता वेसलं महाराज आणि तुमचं आमचं आयुष्य आहे परंतु आमच्या आयुष्यामध्ये निम्मा संसार आहे निम्मा पैसा आहे निम्मी नातीगोती आहेत निम्मी मुलं बाळ आहेत आणि मायबाप राहिलेल्या वेळेत आमचं गणपती मंदिर गणेश जयंती विठ्ठल 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 आईला सांगा बाळा स्नानासाठी जाते आतमध्ये कुणी येईल त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही दारावर कुणी आला तरी पटवायचं नाही महाराज मायबाप मुलगा बसला ना दारावरती पहारेकरी म्हणून अचानक वडील यावेत आणि थेट घरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला मायबाप आईचं वचन होतं आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही मी कशासाठी निघाले स्नानासाठी निघालेले आहे मायबाप वडिलाचं आणि मुलाचं युद्ध चालू झालं आतमध्ये जायचं नाही वडील म्हणे तू कोण मला विचारणारा मी सांगतो ना आतमध्ये जायचं नाही माझं काम आहे आतमध्ये कुणालाही जाऊ द्यायचं नाही तो वाद संवाद इतका वाढला तर मी एवढं सांगत बसत नाही थोडक्यात गोष्ट सांगून जाते मायबाप तो वाद संवाद इतका वाढला की त्या बाळालाही माहित नाही हे आपले वडील आहेत आणि त्या वडिलांनाही माहिती नाही की हे आपलं बाळ आहे ठीक आहे ना दोघांचं भांडण चालू झालं आपल्यातही वडिलाचं आणि मुलाचं भांडण होतं महाराज परंतु आपल्या वडिलाचं मुलाचं भांडण जर झालं तर महाराज
परत आमच्या मुलाला आम्ही माघारी आणू का नाही हे माहिती नाही का चौघाच्या खांद्यावर डायरेक्ट पोचवावंच लागेल का कारण आम्ही तसे वडील नाही होत आणि तसा मुलगा नाही गोष्ट पुढे ऐका तुम्हाला आम्हालाही कळेल आम्ही आईवरती प्रेम किती करतो आम्ही वडिलांवरती प्रेम किती करतो बायबापू मुलांना आतमध्ये जाऊ दिलं नाही दोघांची भांडणं चालू झाली दोघांचं युद्ध चालू झालं परिणाम असा झाला क्रोधाग्नीमध्ये भगवान महादेवाने बायबापू आपल्या त्रिशूळाने त्या बाळाचं शवच्छेदन करावं बायबापू तो बाळ मृत्युमुखी पडावा आई येते बाळानं पाहिलं की माझं बाळ कुठे आहे त्यावेळी आईनं बघितलं तर आपला बाळ मृत्युमुखी पडलेला आहे प्रत्येकाला ज्ञात आहे त्या बाळाला स्वतः पार्वती मातेनं तयार केलेलं होतं आणि या बाळाला हे गण म्हणून तो आपल्या सोबत राहील आपल्या संरक्षणाकरता सोबत राहील याच्याकरता त्याची निर्मिती होती आता त्याच्या मागची आख्यायिका बऱ्याच वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत एक आख्यायिका फक्त आपण आज घेणार आहोत मायबापू मुलाला तशा अवस्थेत पाहिलं जगदंबेचा क्रोधाग्नी वाढला ना काही झालं तरी माझा मुलगा मला जिवंत पाहिजे नाही माझा मुलगा मला जिवंत पाहिजे मायबापू जगाची जगत जननी माझी जगदंबा पार्वती मातेला आलेला तो क्रोधाग्नी होता आणि एकदा का घरातली स्त्री जर पेटली आणि तिचा राग जर क्रोध जर अनावर झाला तर महाराज घरामध्ये काय तमाशा होतो हे बाकी आता मी सांगायची गरज नाही एक वेळ पुरुषांचा राग बरा परंतु स्त्री कधी घरात मध्ये क्रोधित हो घरातल्या स्त्रीला नेहमी आदरात्मक वागवावं आणि तिचा राग क्रोध हा नेहमी तत्पर असावा ठीक आहे ना तुम्ही म्हणाल महाराज बरं झालं तुम्ही आमच्या बाजूने बोलताय मी तुमच्या बाजूला नाही बोलत आपणही तसंच राहावं आपणही क्रोधाग्नी माईबाबा घेऊन शांत राहावं उगीच कुठल्या तरी गोष्टीवरून घरात भांडण तंटा करू नाही कारण आपण त्या घरातली लक्ष्मी आहोत जगदंबेचा राग क्रोधाग्नी वाढला माईबापू त्याचा परिणाम असा झाला या जगदंबेनं आपली असलेली सर्व रूप धारण केले या पृथ्वीचा नायनाट करायला सुरुवात केली महाराज का कारण जगदंबेच्या क्रोधाग्नीच्या मुलं माईबापू सगळ्या देवी देवतांनी सुद्धा हात जोडले होते आणि तुम्हाला हे बघायचं असेल तर माईबापू गणेश पुराण काढा आणि गणेश पुराणामध्ये तुम्हाला ही आख्यायिका बघायला मिळेल ठीक आहे ना क्रोधाग्नी इतका वाढला देवी देवता घाबरायला लागले आता हे कंट्रोल मध्ये आणायचं कसं आईला शांत करायचं कसं माईबाप करणार काय त्याचा परिणाम असा झाला नारद मुनी यावे ब्रह्मांना नमस्कार करावा विष्णूंना नमस्कार करावा जगदंबेला शांत करा जगदंबेला शांत करा अन्यथा या पृथ्वीचा नाश होईल कारण एकच होतं माझं बाळ मला परत हवंय त्या आईचं हृदय महाराज ठीक आहे ना आणि त्या बाळाला आपलंसं करण्याकरता या आईनं धावा केला परिणाम असा झाला त्यांच्या पतीने सांगावं की तुम्ही या दिशेने दक्षिण दिशेला गेल्यानंतर जिवंत प्राणी जो कोणी मिळेल त्या प्राण्याचं धड तुम्ही घेऊन या आणि ते मूग मायबापू ह्या गणपतीला बसवल्यानंतर ते गजानन जागे होते असं काही बद मिळालं असं काही बद मिळालं देवी देवता गेल्या मायबापू पहिलाच प्राणी तिथं त्यांना हत्ती गजानन मिळाला त्या प्राण्याचं ते शव घेऊन आले आणि मायबापू ते डोकं माझ्या गणपती बाप्पांच्या धडाला बसवलं तिथून महाराज त्यांचं नाव गजानन असं पडलं विठ्ठल विठ्ठल आईचा मुलगा आईला परत मिळाला परंतु त्या बाळाचं सुंदर रूप एवढं छान होतं ना माईबापू एवढं सुंदर होतं परंतु आईनं आहे त्या रूपामध्ये आपल्या मुलाला एक्सेप्ट केलं त्यावेळी ती पार्वती माता सुद्धा म्हणते की माझ्या मुलाकरता मी काही करू शकते आईचा क्रोधाग्नी शांत झाला त्यामुळे बाळाकरता आई काही करू शकते महाराज ठीक आहे ना तसे माझे साधू संत आहेत तुमच्या आमच्याकरता ते आमचे आईबाप आहेत ते आमचे साधू संत आहेत ते आमचे आईच्या रूपानं आमची भक्ती करणारे आहेत आईच्या रूपानं आमचं पालन करणारे आहेत वडिलांच्या रूपानं आमचं पोषण करणारे आहेत म्हणून वारकरी संप्रदायानं आम्हाला आईबाप दिला तो आमच्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या रूपामध्ये माझ्या निवृत्ती दादांच्या रूपामध्ये म्हणून महाराज यांनी सांगितलेला सर्व उपदेश यांनी केलेले सर्व विवेचन हे तुमच्या आमच्याकरता अमृतपान आहे आणि याचा आम्ही स्वीकार करावा असंच आपलं जीवन असावं म्हणून तुकोबराय सांगतात आम्ही सुद्धा जीवन जगतो परंतु तुकोबरायांकडे आलेलं समाधान आणि आमच्याकडे आलेलं समाधान हे मात्र वेगळं आहे म्हणून या भक्तीचा महिमा काय आहे ही भक्ती कशी आहे मायेच्या पलीकडे जाऊन मायाभाव संकल्प विरहित जीवन जगणं ही भक्ती तुम्हाला जमली पाहिजे ही साधू संतांना जमली म्हणून महाराज या नामाचं आणि भक्तीचं परिवर्तन कशामध्ये होतं अभंगाचं द्वितीय Thank you.
आला कोण इकडं? जेवण करायचे ना नंतर, वाजवा ना टाळ्या बाप्पासाठी वाजवा, चला आमच्यासाठी राहू द्या. ही सुद्धा एक भक्ती आहे बरं का. असं बघा, असं असं जबरदस्ती भक्ती करून घ्यावी लागते लोकांना, कलियुग चाललंय ठीक आहे ना. साधू संत सांगतात दारोदारी फिरावं लागतंय. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. देव घेऊन साधू संत दारोदारी फिरत आहेत. जसं दारामध्ये एखादं भांडी घ्या, फुगं घ्या, चमकी घ्या, अजून काही टिकली घ्या, भांडी आली, ते बेडशीट आली, साड्या आल्या, काय आलं की महाराज आम्ही घरात नाही हो, न बोलवतो आम्ही दारात. केसावर फुग, आम्ही त्यातलेच मेंबर होतो पहिलं. केसावर फुग आलं की एवढा आनंद व्हायचा, सगळी वेळ शोधायची, इथं केस सापडेल तिथं केस सापडेल, हे केस काढ, काय करायचे फक्त फुगं पाहिजे. आज ते 20-30 रुपये फुल पॅकेट येते बड्डेला नाही का. आता बड्डेला तर ते शोध झालं. आता एवढे फुगे बघायला मिळतात. पहिले आम्ही केसावर फुग्यासाठी त्या बाईच्या मागे फिरायचो, आम्हाला फुगा पाहिजे ठीक आहे ना. एवढे केस दिले तरी फुगा मिळायचा. आता तिनं बोलावलं होतं का? न बोलवता महाराज आम्ही तिच्या मागं पळायला लागलो. फक्त काय आलं पाहिजे, अमक्या अमक्या ठिकाणी 2 लाख रुपये गुंठा. आता 2 लाख कुठं आणि 9, 10, 12, 15 लाख गुंठा कुठं महाराज ठीक आहे ना. पुसेगावात फक्त जागा निघाली एवढं जरी कळालं तरी महाराज आम्ही 17 चौकशा चालू करतो. का? मालकानं आपल्याला बोलवलेलं नाही, फक्त जाहिरात सांगितली, ह्याच्या त्याच्यापाशी फक्त सांगितले जागा विकायची आहे, आम्हाला गुंठाभर घ्यायची आहे. मायबाप किती पण पैसा जाऊ द्या हो, परंतु 8-10 लाखाचा गुंठा जर आम्हाला 2-3 लाखात मिळत असेल तर आम्ही गप्प बसू का? विठाला 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 विठाला. आम्हाला कळालं महाराज ते मिळणार आहे. आम्ही त्याच्या मागं स्वतः माहिती काढण्यासाठी तत्पर असतो. का? आपल्याला जमीन घेतली पाहिजे. आपल्यासाठी कशाला हो, आपल्याला नाही लागणार. ती पोटी 2 आहेत ना, त्या पोटी असलेल्या 2 पोरांसाठी करून ठेवलं पाहिजे हो महाराज ठीक आहे ना. परंतु पोटी असलेल्या पोरांसाठी आम्ही आमचं आयुष्य किती वाया घालवते ह्याच्याकडे कोणी लक्ष दिलंय का? कुणाला हे पटेल नाही पटेल असं वाटेल ही पोरगी जरा जास्तीचीच बोलते, पण बोलणं गरजेचं आहे महाराज ठीक आहे ना. कारण आयुष्याचा सारच आम्हाला कळत नाहीये. संसार करू नका असं कुणीही म्हणलेलं नाही. हे जगद्गुरु तुकोबर आहे, तुकडोजी महाराज, ज्ञानोबर आहे, हे सगळं सांगून जातात. संसार करत करत परमार्थ साध्य करता आला पाहिजे, मुखामध्ये नामस्मरण आलं पाहिजे. मग हे सगळं करत असताना तुकोबरायांनी सुद्धा दोन्ही गोष्टी साध्य करून घेतल्या ना महाराज. भले तुकोबरायन करता देव आला, आमच्यासाठी नाही काही येणार. तुकोबराय शेवटी वैकुंठाला निघून गेले. आम्हाला मायबाप पार्षदांचं ते विमान येतं की नाही, देव घ्यायला येतो की नाही हे माहिती नाही. आम्हाला माहिती आम्ही चौघांच्याच खांद्यावर जाणार आणि रणसिंगवाडीच्या मशानभूमीतच जाणार. ते मुंबईत जाऊ दे, पुण्यात जाऊ दे, दिल्ली जाऊ दे, कुठं का जाऊ दे विमानानं, पण कुठे येणार? रणसिंगवाडीतच येणार शेवटी ठीक आहे ना. आम्ही असं नाही म्हणू शकत तुकोबराय गेले तर आम्ही पण गेलंच पाहिजे. किती देवशिला लावला, कितीही पैसे दिले तरी महाराज पार्षदाचा विमान आणि देव आम्हाला घ्यायला येणार नाही. का? एवढा अधिकार आणि ताकद असावी लागते. म्हणून महाराज भक्ती इतकी सुंदर असावी. संसार करता करता सुद्धा आम्हाला देव आवडला पाहिजे, देवाची भक्ती तत्पर राहिली पाहिजे. का? कारण देवाच्या नामस्मरणामध्ये इतकी गोडी आहे ना मायबापो. अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात, अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात, अमृताची गोडी देवा तुझ्या
राम नाम घ्यावे राम नाम घ्यावे कृपाची साथ अमृताची गोडी अमृताची आणि या जीवाला कुठेतरी विसावा मिळेल असं वाटत असेल तर ते नामस्मरणाशिवाय कुठेही ती जागा नाही महाराज. ठीक आहे ना ताई, उन्हात बसू नका. ते या हार घेऊन आला आणि तिथंच उन्हात बसला. या इकडे या, समोर या. देवाच्या नामामध्ये इतकी ताकद आहे ना महाराज. हे देवाचं नाम इतकं सुंदर आहे की तुम्ही फक्त ते गोडीने घेतलं पाहिजे. देवाला सुद्धा तेच पाहिजे. फक्त नामस्मरण करणारा देव आपल्यासा करता आला पाहिजे. आणि या नामस्मरणानं देवालाही बोलवता येतं, देवही आपला करता येतो. म्हणून महाराज हीच भक्ती तुमच्या आमच्याकडे आली पाहिजे. ही जगळूर तुकोबाराय सांगतात. संसार करताना सुद्धा अनेक दुःख अनेक संकट आयुष्यामध्ये येत असतात. परंतु या दुःखाला माईबाप आपलं प्रारब्ध समजावं, भोग समजावा आणि हे सगळं करून माईबाप भोगून संपवणं हे अतिशय छान राहतं. त्यामुळं महाराज ज्यावेळी आमच्या आयुष्यामध्ये एखादी चुकीची गोष्ट होते, आमचा ॲक्सिडेंट होणार असतो, जाता जाता माईबाप एखादी गाडी आम्हाला धडक देते, आम्ही प्रत्येक वेळी सांगतो देवा मी असं काही कुणाचं वाटून गेलं नव्हतं, काही चुकीचं कुणाला मी बोलत नाही. मग माझ्या नशिबी असं का? मणक्याची 4 ऑपरेशन झाली, गुडघ्याला कुठंतरी लागलं, आता गुडघ्यानं नीट उभं राहता येत नाही. महाराज आमच्या मागं सगळ्या तक्रारी चालू असतात. संसार म्हणलं की तक्रार आली. कारण संसार हा तसाच आहे महाराज, कितीही करत राहिला, काही करत राहिलं तर शेवटी शरीर भोग हे शेवटी आपल्याला भोगावे लागतातच. या शरीर भोगाला माईबापा परमार्थ रूपी बनवण्यासाठी आम्हाला भजन आवडलं पाहिजे. आणि ज्यावेळी हे भोग आणि हे प्रारब्ध आणि हे संचित आम्ही नामस्मरणाला सोबत घेऊन भोगू ना महाराज, त्यावेळी त्याचा आनंद काय वेगळा असतो. हे भोगत असताना आम्हाला कधी निघून गेलं हे समजतही नाही. त्यामुळे महाराज जो परमार्थिक व्यक्ती असतो, कधीही तुम्ही परमार्थिक व्यक्ती ज्याने ईश्वराला आपलंसं केलं, ज्याने आत्मतत्वाचं दर्शन केलं, मायबापू नेहमी तुम्ही अशा व्यक्तीचा शेवट अंतकाळ बघितला पाहिजे. का? अंतकाळ कसा घालवावा. मायबापू त्यांनाही शरीरानं त्रास होत असतो. मायबापू रमण महर्षी म्हणून होऊन गेले, इतकी सुंदर सेवा होती, इतकं सुंदर नामस्मरण होतं, इतकं सुंदर साधन होतं, फक्त समाजासाठी ज्ञानात्मक कार्य केलं. परंतु मायबापू शेवटी त्यांना सुद्धा दीर्घ आजार झालेला होता. परंतु या देहाला सुद्धा तसंच खितपत पडून ठेवणारे, परंतु भजन आणि नाम न सोडणारे असे सुद्धा साधू संत महंत आमच्या या पृथ्वी तलावरती होऊन गेले. म्हणून देहाला शून्य किंमत देऊन माईबापा फक्त नामस्मरणाने देव आपला केला असे किती साधू संत सांगून जावं महाराज. का? परंतु आम्हाला देहवृत्तीवरून बाहेर पडणं हे अत्यंत गरजेचं आहे. इथं आम्हाला बसलं की आमचा हात समोर दिसतो, आम्हाला पाय समोर दिसतो, गुडघे दुखायला लागले, डोळ्याने दिसेना, आता काय करायचं, डॉक्टर बघितलं पाहिजे. परंतु एखादा असं नाही म्हणत झाला तर झाला त्रास, थोडंसं आपल्या बळावर सहन करू, परंतु गोळ्या खायच्या नाही, डॉक्टरांकडे जायचं नाही. असे किती जण आहेत महाराज. परंतु आता असं झालंय, थोडंसं सुद्धा आम्हाला काय वाटलं की आपलं काहीतरी बिघडलंय महाराज, हे घरात न सांगता स्वतःच रिक्षा करते, दवाखान्यात जाऊन येते. का? उगीच परत वेळ व्हायला नको. आम्हाला भीती वाटते कशाची, आम्हाला काय झालं तर. परंतु जाता जाता ही गोष्ट सांगून जाते महाराज, आपले आजार आणि आपले विकार हे जास्तीत जास्त तुमच्या आमच्यावरच अवलंबून आहे. पहिला प्रकार, एक, खाणं खाताना आपण काय खात आहोत, आपण कसलं अन्न सेवन करत आहोत याचा विचार करा. क्रमांक 2, आम्ही कार्य करत असताना आमचे विचार चिंतन कुठल्या गोष्टींचं चाललंय, आम्ही विचार किती करतो याच्यावरती लक्ष द्या. ज्याचे विचार जास्त आहेत ना महाराज, जे चिंताग्रस्त लोक आहेत त्यांच्याच पाठीमागे हे जास्तीचे आजार येतात. का? कारण तुमचे विचार आणि चिंता मायबाबा तुम्हाला चितेकडे घेऊन चालले, हे विसरू नका. याचा विचार करत असताना मायबापू आम्ही काय विचार करत आहोत, कशाचा विचार करत आहोत. टेन्शन सगळ्याला आहे. संसार म्हणलं की या सगळ्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये येत असतात. मी म्हणते तुम्ही दुसऱ्याचा विचार करणार नाही महाराज. आता आम्हाला काही टेन्शन नाही. 2 पोरं होती, एक पोरगा मिलिटरीत लागला, एक पोरगा इंजिनियर झाला, एक मुलगी होती तिचं लग्न झालं, सगळं काही स्थिर स्थावर सगळं ओके आहे. आता आपल्याला कुणाचं टेन्शन नाही. परंतु महाराज जो टेन्शन नाही म्हणतो तो सुद्धा रात्री झोपायला 2-3 तास होतो. कारण एकच, महाराज झोपच येईना. पहिलं झोपडीत राहत होतो, पडल्या झोप लागत होती. आता पोरांनी इतका मोठा बंगला बांधला, त्या बंगल्यामध्ये 40-50 हजाराचा बेड आहे झोपायला. मायबापाचे कोच किती,
फर्निचर किती, प्यायला पाणी ॲक्वाचं, सगळं काही ओके, घरात कुठली वस्तू नाही असं नाही, सगळं आहे महाराज, सगळं आहे, परंतु समाधान. आणि रात्री झोपायला गेले की झोप लागत नाही. डॉक्टरांनी 2 गोळ्या दिल्या, झोपायच्या आधी 1 खा आणि उठल्यावर 1 खा. का? कारण झोपताना टेन्शन, झोप लागतंय की नाही, आणि माईबाप परत उठल्यानंतर टेन्शन. आता दिवसभर पुन्हा आरामाची गरज आहे. आम्ही BP शुगर माईबाबा सगळ्यांनी आता त्रस्त झालेली लोक आहेत. आता इथं किती बसलेले आहेत ते मला माहीत नाही, परंतु एवढं मात्र 100% सांगते, बसलेल्यांच्यात 1 नाही तर 2 मेंबर शुगर BP वाले इथं समोर बसलेले असणार आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं वाटतं आपल्या आरोग्याची काळजी घ्या, नामस्मरणात राहा. हे नामस्मरण आणि परमार्थ तुम्हाला महाराज हसता आणि आनंद खेळत ठेवायला खूप उपयोगी पडेल. सकाळी फक्त 1 माळ जप करा, संध्याकाळी 1 माळ जप करा. आज गणेश जयंती आहे महाराज, सुंदर दिवस आहे. आज भगवंताचं केलेलं नाम जप तुम्हाला तर फळ देऊ जाणारच आहे, त्यात काय वाद नाही. परंतु ज्या कार्याला आपण सुरुवात करतो आहोत त्या कार्याला बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर मायबाप ते का सिद्धीला जातं असं शास्त्र सांगतं. त्यामुळे सर्व देवी देवतांमध्ये आदी अनादी पूज्य देवता म्हणून माझ्या गणपती बाप्पाचं स्थान आहे. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात, नशीबवान आहात की गणेशजी आपल्या गावामध्ये आहेत. त्यामुळे सकाळी मी म्हणते चहा घेताना काही जणांना चहाची सवय नसते, आंघोळ झाल्या पहिल्यांदा यांच्या दर्शनाला येत जा, हात जोडत जा. महाराज व्यवस्थितरित्या आजचा दिवस घालवा. तुमच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. एवढाच एक नमस्कार करा आणि तुमच्या दिवसभराच्या कामाला लागा. मायबाप हो, बाप्पा तुम्हाला सांभाळून घेतील. हे मी सांगत नाही, शास्त्र सांगतं. कारण आपल्या भक्तावरती आलेल्या प्रत्येक संकटामध्ये हा देव धावून जातो, हे सर्वांना ज्ञात आहे. असुरी शक्तीचा नाश करण्याकरता याच बाप्पाची मायबाप या पृथ्वी तलाला सुद्धा खूप मदत झालेली आहे. सर्व देवादिकांनी यांना नमस्कार करावा आणि सांगावं ओंकार प्रधान
असे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या आमच्या 3 स्थिती ज्यामध्ये उत्पन्न होतात. ही तिन्ही कार्य ज्या देवीदिकांना मायबाप देव केले, मायबाप या तिन्ही देवतांची उत्पत्ती मायबाप या भगवंतामधून ओंकार रूपी गणेश रूपातून होत असते. हे मी सांगत नाही, शास्त्र सांगतो, तुकोबाराय सांगतात. एवढा महिमा माझ्या गजाननांचा आहे महाराज, ठीक आहे ना. कारण ते कशा आहेत? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची सर्वांगे सुंदर वैजंतराची कंठे जोगे बाळ मुक्ता पराची देव देव जन्म भरा सुंदर सुंदरा नानाची ओढी कुंकुमेश्वरा हिरे गळी उघड शोभा तोरणा हिंदुतेने मोरी चंदी गागणे देव जन्म कामर कामर वंदना सर्व सुंद वक्र चंद त्रिनयना आक्रमाचा रंगाय सदना संकष्टी गावावे जीवाने रक्षावे सर्वंदना देव देव जय मंगलमूर्ती मंगलमते मना कामना मूर्ती जय देव जय देव. वेळी 4 ती परत घ्यायची बरं का, हे प्रमाण घेतलेले. नाही तर तुम्ही म्हणाल हे काय महाराजांचं चाललंय. गणपती बाप्पा कसे आहेत ना हे मी सांगून दिला महाराज. आलेल्या सुखाला आलेल्या दुःखाचा नाश करण्याकरता मायबापू ही देवी देवता मायबापू सदैव तत्पर आहे. म्हणून तुम्हा मला कळायला पाहिजे, तुम्हा मला कळायला पाहिजे. कान दुखतंय म्हणजे कुठल्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. कान दुखतंय आणि तुम्ही जर पाय हाड डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला तर कान दुखायचं राहील का? होय रणसिंगवाडीकर, बायपास करायचे आणि तुम्ही सर्दी खोकल्यावाल्या डॉक्टरांकडे गेलं तर चालेल का? डॉक्टर दिवसभर शोधत बसतील पण करायचं नाही. ह्याला कुठं सर्दी झाली, कुठं डोकं दुखतंय नक्की, ठीक आहे ना. ज्या डॉक्टरला जो त्रास होतो त्या डॉक्टरकडे आम्हाला गेलंच पाहिजे. म्हणून महाराज आम्हाला सुंदर बुद्धी मिळावी, आमचं सुंदर संरक्षण व्हावं, आमचं सुंदर कार्य सिद्धीला जावं, हा आशीर्वाद जर आम्हाला घ्यायचा असेल तर महाराज आम्ही योग्य त्याच देवतेकडे गेलं पाहिजे की नाही. आम्हाला बुद्धी मिळावी म्हणून आम्ही जर महादेवांकडे जाऊन बसलो, महादेवा महादेवा चांगली बुद्धी द्या, चांगली बुद्धी द्या. महादेव म्हणतील आपण चुकीच्या पत्त्यावर आलेला आहात, तुम्ही इथं येऊ नका, तुम्ही काय करा आमच्या सुपुत्रांकडे जावा. आम्ही गणपती बाप्पाकडे गेले पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे, देवा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि सर्वांना सुखात आनंदात ठेव. सेवा करायची आहे, मागणं मागायचंय, परंतु योग्य ठिकाणी असलं पाहिजे, ठीक आहे ना महाराज. लग्नाला मंडपात उभं राहायचंय, परंतु जी नवरी मुलगी तिलाच आणलं पाहिजे ना. जर दुसरीला कोणी आणून ठेवलं तर महाराज ते लग्न होईल का? अजून किती दृष्टांत द्यायचे, एवढं कळलं ना तुम्हाला मला काय सांगायचं इथे. ज्या त्या व्यक्तीला जे ते स्थान दिलं पाहिजे, ज्या त्या देवतेला जे ते स्थान दिलं पाहिजे. म्हणून महाराज आपलं दुःख हरण करण्याकरता या देवतेला तुम्ही हात मारली तर महाराज ती देवता कायम तत्पर तुमच्यासाठी उभी आहे. अनेक असुरांचा नाश करणारी ही देवता तीच आहे महाराज. परंतु ज्याचा अहंकार लोप पावण्याकरता मायबाबा ज्याचा अहंकार जास्तीचा व्हावा, परंतु त्याला जागेवर आणण्यासाठी सुद्धा अशा हे राक्षसांचा यांनी वध करावा. आणि अशा मी पणातले जे असतात ना महाराज त्यांना भगवंतांनी स्वतःचं वहाल म्हणून खाली ठेवावं. अशा मूर्षकांचा सुद्धा उद्धार केला, कोणी यांनीच केला महाराज, ठीक आहे ना. देवा मला तर दुसरं काय नको, मला वरदान तुम्ही मागण्यापेक्षा गणपती बाप्पांनी सांगावं काहीतरी वरदान मागा, काहीतरी वरदान मागा. त्या मायबाप राक्षसाला एवढा अहंकार झाला होता की नाही नाही मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी तुम्हाला वरदान मागणार नाही, तुम्हीच मला काहीतरी वरदान मागा. कोण कोणास म्हणाले? एक असुर मायबाप गणपती बाप्पांना म्हणाला. युद्ध झालेलं आहे, युद्धामध्ये पराजय जय सगळ्यांना माहिती आहे, परंतु या असुरानं सांगावं तुम्ही मनावर मागावा. गणपती बाप्पा म्हणले याचा अहंकार जरा जास्तीचा झालेला आहे, अहंकार कमी केला पाहिजे. गणपती बाप्पा इतके हुशार, मायबाप शांती बुद्धीची देवता, ते म्हणाले मी वर मागू का? बरं ठीक आहे मी वर मागतो, इथून पुढे तू माझं लहान म्हणून कायम माझ्या सोबत राहा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे मूषक महाराज आहेत ना ते असुर होते, परंतु ती भक्ती आणि प्रसन्नता बघून मायबाप देवांमध्ये या सर्वांवरती मायबाप त्यांच्या जीवनाचा उद्धार व्हावा, कृपा
व्हावी आणि वैभव होते भगवंताचं वाहन म्हणून कायम त्यांच्या सोबत राहिले. आणि तुमच्या आमच्यासारख्यांचा सुद्धा उद्धार व्हायचा असेल तर महाराज तुम्ही आम्ही प्रपंच करत असलो म्हणून काय झालं, परंतु प्रपंच करत असताना आम्हाला जर ते सूत्र मिळालं तर आम्ही देवाचे होऊ शकतो, देवही आमचं होऊ शकतो. फक्त आम्हाला ते सूत्र हाती लागणं गरजेचं आहे. म्हणून तो कोपरा आहे त्या सूत्राची ओळख अभंगाच्या तृतीय Oh,